नमस्कार मंडळी. कधी कधी गावाकडच्या साध्या जेवणाची आठवण आली की मन एकदम आनंदी होतं. लहानपणी आई किंवा आजी जे प्रेमाने बनवायच्या त्या चवीत पण एक वेगळीच माया असायची. आज मी बनवत आहे अगदी तसेच गावठी शेंगोळे. तर पूर्ण रेसिपी बघा. आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. तर कशी बनवले चला बघूया. तर त्यासाठी आपल्याला एका प्लेटीमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, नंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा टाकायचा आहे, 1 चमचा जिरं टाकले, पाव चमचा हळद, 1 चमचा तेल टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला हाताने असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याला. तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळही नाही बनवायचं आणि जास्त घट्टही नाही बनवायचं आहे. तर आता इकडे छान गोळा बनवून झाला. याच्यावर थोडंसं तेलाचा हात फिरवून घेऊया. तर आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला 7-8 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात, कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा. आता हे बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. नंतर फोडणीसाठी एक कढई गरम करून घेतली, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे. नंतर जिरे मोहरी टाकायचे, कढीपत्ता आणि जे आपण वाटण बारीक करून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून छान लालसर परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्येच पाव चमचा मी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धनिया पावडर टाकलेली आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे. आणि आपला घरचा काळा जो मसाला असतो तो थोडासा मी फ्लेवरसाठी टाकलेला आहे. आता छान याला फिरवून घेतलं की त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. आता इकडं ह्याला उकळी येतीच तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊया. तर त्या पिठाचे मी शेंगोळे अशा पद्धतीने बनवलेले आहेत. तर असे शेंगोळे आपल्याला बनवून घ्यायचे. तर बघू शकता. खूप सोपे आहेत बनवायला आणि पटकन होतात. तर अशा पद्धतीने माझे शेंगोळे बनवून आहेत आणि मस्त याला उकळी पण आलेली आहे. आता मी याच्यामध्ये सोडून घेते. तर आता याच्यामध्ये पूर्ण शेंगोळे सोडून घेतलेत. तर मंडळी असे तयार झाले आपले गावठी पद्धतीचे शेंगोळे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.